तर नमस्कार मंडळी, आपण आलोय केळगावमध्ये. केळगावच्या आदत मैदानामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल सारखे म्हणजे त्याची कार्बन कॉपी आदतच्या मैदानात किती गटात होता? 64 मध्ये एकदम सुट्टा गट काढलेला आहे. आणि जसा कॉकटेलची गती त्याच प्रकारे या पूर्व छोट्या कॉकटेलची पण तीच गती आहे. आपण त्यांच्या मालकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. बरं दादा, हा कुठला आहे? लेंगरे लेंगरे. कुठं आलंय? खानापूर तालुका. खानापूर तालुका. बरं, आता म्हणजे दिसायला आहे कॉकटेलच्या घरी आणि याचं नाव पण आता तुम्ही कॉकटेल कॉकटेलच ठेवलेलं आहे. हा कॉकटेल या क्षेत्रामध्ये पडायला आलता तेव्हाच तुम्ही सुरुवात केली का त्याच्या अगोदर पासून पडतोय? तर ते कॉकटेल आल्यानंतर परत पळतोय. हा, पहिले कॉकटेल पडत होता. हा, मग नंतर तुम्हाला पण वाटलं की हा कॉकटेलच्या गत हा. कॉकटेलच्या गत दिसतो, मग आपण काहीतरी नाव आपण करू. पण- हा हा हा. बरं, काय सांगणार या बैलाबद्दल? घरच्या घ्यायचं आहे का? घरच्या गायचं. घरच्या घ्यायचं आहे. हा, किती वर्षाचा असं? 2 वर्ष. 2 वर्षाचा आहे. हा, बघा मित्रांनो, घरच्या गायचा आहे आणि 2 वर्षाचा आहे. जसा कॉकटेल उर्फ सुंदर हा जसा घरच्या गायचा आहे तसाच आपण घरच्या गायचा आहे. आता किती 2 वर्षाचा आहे? हा, हा, 2 वर्ष. किती जात्या? दुसरा आहे आता. दुसरा आहे का? हा. याचं खानपिन वगैरे कसं असतं? याला खुराक काय? काय पेंड हे असलंच की आपलं. म्हणजे एकदम साधा सिंपल साधं सिंपल एकदम. असं आहे का? काही दूध वगैरे, लोक दूध वगैरे काय पाजतात? काय नाही, दूध बीध काय नाही. नाही का? काय हा हा. पण एकदम साधं. हा हा. याने आतापर्यंत किती ठिकाणी नंबर घेतलेले आहेत? 7-8 झाले नंबर. 7-8 नंबर झाले. होय. बघा मित्रांनो, घरच्या गायचा आहे आणि जसा कॉकटेल नाव करतोय तसाच सेम कॉकटेलची कार्बन कॉपी आणि कॉकटेलचंच माप आहे. त्याने या क्षेत्रामध्ये चांगले 2 वर्षापासून 7-8 नंबर घेतलेले आहेत. बरं दादा, आता मैदानात खर्च किती असतो? मैदानाला येतोय की तरी 4-5 हजार रुपये येतोय. 4-5 हजार. गाडी भाडं आपलं 4-5 हजार लागून जातं. हा. आता इतर मंडळी माग असते त्यांचा खर्च त्यांचा काय 1000-2000 आणि घायच की जास्त. असं आहे. हा हा. बरं, किती मंडळी असते याच्या माग? 7-8-10 जण असतील. असं आहे. हा हा. याचं व्यायाम वगैरे कसं काय नियोजन आहे? काय 8 दिवसाला 4 दिवस. 8 दिवसाला. बरं, रोहित भाऊ असं पूर्ण का म्हणजे कॉकटेलला? बघा मित्रांनो, पूर्ण कॉकटेलचं माप आहे. शिंगडी पण तशीच आहे आणि चेहरा पण तसाच आहे. माप म्हणजे पूर्ण कॉकटेलच आहे, काहीच विषय नाही. आणि कॉकटेल ही याच्या म्हणजे 64 मध्ये होता ना? 64 मध्ये. 65 मध्ये कॉकटेलनेही गट पास केलेला आणि 64 मध्ये आपल्या छोटा कॉकटेलनेही गट पास केला. बरं दादा, आता जसं की या शर्यत क्षेत्रामध्ये पाहतो तर पहिल्याचा विषय कसा आहे? पहिल्याच काय ड्रायव्हर असते, तर ड्रायव्हर आमचा घरचाच आहे. दादा ड्रायव्हर म्हणजे घरचं ड्रायव्हर नियोजन करतो. बरं, आता तुम्हाला असं वाटलं का आता आपला कॉकटेल आहे आणि येणे पण आपला कॉकटेल मध्ये पडायला पाहिजे? वाटतंय की, पण आता त्यांनी दिला पाहिजे नाही पहिला आपल्याला. असं आहे का? ते नक्कीच आपल्या कॉकटेलची गती पाहून नक्कीच ते पहिला करतील. आणि पिंटू शेटचा स्वभाव पाहिलेला आहे आपण, दिलदार मनाचा माणूस आहे. ते नक्कीच आपल्या छोट्या कॉकटेल सोबत त्यांचा कॉकटेल पहिला जोडून येईल. बरं, आता म्हणजे ते ड्रायव्हर कुठे गेलेले? आता ते बुयालची गाडी हाणाय गेले. असं आहे. म्हणजे तुमच्यासोबत कोण आलं? दुसरा बैल योग आहे आमच्याला लेंगऱ्याला, बुयाल म्हणून. असं आहे. त्याची गाडी हाणाय गेला. असं आहे. बरं, आता कालचं ओपनचं मैदान होतं त्याच्याबद्दल काय सांगणार नियोजन? नाही, काल नव्हतो आलो आम्ही. तुम्ही नाही आज चालेल? आजच आले. हा हा. आणि छोटे मालक आहेत का? हा, छोटे मालक. बरं भाऊ, आपल्या या कॉकटेल बद्दल काय सांग? सांगाय काय तर. म्हणजे आता जसं की आता या घरचा गायचा आहे, तुला काय वाटतं याच्याकडे बघून काय वाटतं? मोठा कॉकटेल व्हावा वाटतंय म्हणजे. म्हणजे मोठ्या कॉकटेलसाठी झाला पाहिजे. आता याने गट पास केला, मग त्याच्यानंतरचा आनंद काय सांगणार? शिमीला अंतर द्यायला पाहिजे. बरं, आता केळगावचं मैदानाला नक्कीच धन्यवाद.